मुंबई ॲग्रीमेंट रिलेशनशिप नावानं लव्ह जिहादचा नवा ट्रेंड सुरू झाल्याची चर्चा आता होते आहे। बोरिवली परिसरात 21 वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे। मालाडमध्ये शिकत असताना या मुलीची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली। दोघांच्या मैत्रीचं रूपांतर मग प्रेमात झालं। घरच्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी मुलीला दरडावलं। मात्र काही दिवसातच ही मुलगी पुन्हा त्या मुलासोबत पळून गेली। महत्त्वाचं म्हणजे तिनं त्या मुलाशी लग्न न करता रिलेशनशिप ॲग्रीमेंट तयार केलं। हे ॲग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला। तरुणीच्या आईनं यात विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली। यानंतर त्या तरुणीला घरी परत आणण्यात आलं। मात्र पुन्हा ती तरुणी पळून गेली। आता या मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिप विथ ॲग्रीमेंट आईच्या मोबाईलवर पाठवल्यानं एकच खळबळ उडाली। एकवीस वर्ष मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे। पीडित मुलीच्या आईसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। माझ्यासोबत बोलण्यासाठी त्या मुलीची आई ही देखील स्वतः आहे। क्योंकि हकीकत ये है कि ये है मुसलमान जेल हवार करके, तो ये है ना लड़की को ना फंसाने का काम करते हैं करके। तो ये कॉलेज में गई ना तो सब लड़के ऐसे ही खड़े रहते हैं करके, तो इसको उसने फंसाया करके। अभी रिलेशनशिप में, मतलब मेरा कहना है रिलेशनशिप में क्यों ऐसा, शादी क्यों नहीं करके, तो ये रिलेशनशिप है करके, तो उसके साथ में वो लड़की निकल गई करके। इससे पहले भी लड़की घर से गई थी? हाँ, इसके पहले भी लड़की गई थी करके। 15 महीना पहले की बात है। वो गई थी, फिर उस वापस भी आई तो अच्छे से रही। उसको पालन पोषण सब किया। हम तो शादी की बात कर रहे थे, उसने बोला भी थी कि शादी करूंगी करके। फिर उसके बाद क्या हुआ, कुछ तो बात है कि लड़के ने कुछ बोला या कुछ तो है करके कि लड़की के आज ऐसा हो गया है कि माँ के खिलाफ कर दिया उसने, लड़के ने, कि वो चेहरा नहीं देखना चाहती माँ बाप का, ना कुछ नहीं। मतलब थोड़ा तो सोचना चाहिए ना लड़की माँ के बारे में। मुझे मेरी बेटी चाहिए, मैं सबसे बोलती खाली मेरी बेटी चाहिए मेरे को, बस। आखिरी बात नहीं हो पाई अभी तक? आ रही है मेरी। पुलिस कंप्लेंट किया है कंप्लेंट, पहले भी किया, अभी तो डाला है चोरी का ऐसा, मगर उन्होंने भी एक्शन नहीं लिया। वीडियो जर्नलिस्ट जयस्वाल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर काय म्हणतात तेही पाहूया। विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर साहेब जे आपल्या सोबत जोडलेले आहेत। साहेब, ज्यावेळी आपण या मुलीचा शोध घेत होतात, खरं तर आपण पहिल्या वेळी ज्यावेळी मुलगी पळून गेली त्याच्यानंतर आपण तिला रेस्क्यू केलं होतं आणि पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन केलं। आता पुन्हा मुलगी पळून ती गेलेली आहे त्याच मुलाकडे। काय वाटतं, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? एक जवळजवळ 10 दिवस पूर्वी मुलींची आई माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि असं हे प्रकरण झालं। मला त्यांनी संपूर्ण जे घटनाक्रम मला सांगितलं होतं। ते मुली कॉलेजला जात होती आणि तिकडे हे मुलं जे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही बोलत होतो हे लव जिहादची प्रकरण, पण लोक त्यावेळा आम्हाला सिरियसली घेत नव्हतं। काय नेमकी वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली? आई माझ्याकडे आली मुलींची, त्याच वेळा मी आमच्या बजरंग दलचे कार्यकर्त्यांना पाठवलं होतं। 500 रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनचा ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे आणि कोणी लिहून दिलं आहे, कोणाकडे असा राईट आहे? हे टोटली इल्लिगल आहे। ते नोटरी केलं असं लोकांना पण अटक केला पाहिजे, सगळ्यावर हे ॲक्शन घ्यायला पाहिजे। ते मुलींना आम्ही सोडवून आणलं होतं, आमच्या बजरंग दलने कार्यकर्ता बोरिवलीवरून त्यांच्या मुलींना सोडवून आणि फॅमिलीला परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती। मुली 5 दिवस परिवारबरोबर राहत होती आणि नंतर तिथून परत पळून गेली आहे। अशा पद्धतींवरती कुठेतरी रोग बसावी ही मागणी आता विश्व हिंदू परिषदेकडनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान यावर स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय काय म्हणतात तेही पाहूया। गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे। या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप बरोबर ॲग्रीमेंट देखील केलेला आहे आणि मुलगी हिचा शोध सध्या तिचे कुटुंबीय घेत आहेत। आपण देखील पाठपुरावा करत होतात। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? एकटी महिला आहे, ती बोलली माझी मुलगी एका मुस्लिम युवकाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे। मी तिला सांगितलं, ती स्वतःहून गेली आहे, आपण काय करू शकतो? तर ते बोले मी समजवण्याचा प्रयत्न केला तर मुलगी परत येऊ शकते, आपण प्रयास करा। मी विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्त्यांना विनंती केली,
त्या लोकांनी जाऊन त्या मुलीला परत आणलं आणि तेव्हा समजलं की अशा प्रकारे ॲग्रीमेंट करून या मुलीला पळवलं गेलं आहे. त्या मुलीचं लग्न नाही झालंय, मात्र हा ॲग्रीमेंटद्वारे तिला बांधण्याचा प्रकार होतोय हा. ॲक्च्युली कुठल्याही लग्नात लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवरती अधिकार प्रत्येक धर्मातच आहे, पण फक्त मुलीचं शोषण करायचं असाच हा ॲग्रीमेंट आहे. आम्ही 2 प्रयत्न केले, मुलीला आणलं, मुलीला समजवलं, पण मुलगी त्यांच्या प्रभावात आहे आणि अशा प्रकारे ॲग्रीमेंट करणं आणि हे करून मुलीचं धर्मांतरण करणं हे चुकीचंच आहे आणि याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात कडक कायदा आणावा आणि असे प्रकार रोखण्यासंदर्भात पावलं उचलणं गरजेचं, अशी प्रतिक्रिया आपल्याला उपाध्याय सरांनी दिलेली आहे. जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई.